संघर्ष समितीने आज तहसीलदार करमाळा यांना एक विटेवाडी उपसा सिंचन योजनेची लवकर अंमलबजावणी व्हावी, लवकर कार्यवाही याच्यासाठी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आपण पुढची दिशा निश्चित केलेली आहे की या ठिकाणी 15 तारखेला तहसीलदार कार्यालयासमोर आपण घंटानाद आंदोलन करणार आहोत दिवसभर। त्याच्यानंतर त्यातूनही शासनाला जर जाग आली नाही तर आपण 7 ऑक्टोबर 2025 पासून पुणे येथील कृष्णा खोरे विकास महामंडळ कार्यालयाच्या समोर आपण बेमुदत उपोषणाला सुरुवात करणार आहोत। तर त्या ठिकाणी या कार्यालयाने गेल्या 2 वर्षापासून या कार्यालयाने ही योजनेची जी मंजुरी आहे ती शासनाकडे पाठवली नाही आणि त्यांच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा ठेवली नाही। आपण सतत पाठपुरावा केलेला आहे। विटेवाडी संघर्ष समिती दर महिन्याला त्यांना पत्र देते, पाठपुरावा करते, म्हणून त्यांनी अजून त्याबद्दल काही कार्यवाही पुढे गेलेली नाही। परंतु कशामुळे ही कारवाई त्यांच्याकडून झालेली नाही, याचं काय कारण? या ठिकाणी त्यांनी टाळाटाळ केलेली आहे। त्यांचं म्हणणं असं होतं सुरुवातीला की एक व्यापकास नावाची संस्था, केंद्र सरकारची संस्था या कुकडीच्या फेरपाणी जल नियोजनासाठी नेमलेली होती आणि त्याचा अंतरिम अहवाल येऊ द्या असं म्हणून त्यांनी सुरुवातीला त्याच्यामध्ये टाळाटाळ केली। ॲक्च्युली त्याचा अंतरिम अहवाल आला। अंतरिम अहवाल आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या विटेवाडी योजनेबद्दल स्पष्ट लिहिलेलं आहे की या ठिकाणी विटेवाडीला पाणी देण्यासाठी कुकडी धरणातून पाणी सोडून उजनीमध्ये सोडून ते पाणी विटेवाडीमधून उपसा सिंचन करून पुरवण्याबद्दल त्यांनी सकारात्मक सगळी भूमिका घेतलेली आहे। पण तरीही त्यांनी ते थांबवलं। त्याच्यानंतर काही काळाने गेल्या जुलै महिन्यामध्ये तो व्यापकाचा अंतिम अहवाल सुद्धा आला। त्यांनी अंतिम अहवालासाठी थांबवलेलं होतं, पण तो अहवालही आलेला आहे। त्या अहवालामध्ये सुद्धा आपल्या विटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या बद्दल त्यांनी स्पष्ट लिहिलंय की हे पाणी नदीऐवजी त्यांनी या आपल्या श्रीगोंद्याच्या जवळ एक कुठला तरी नाला आहे त्या नाल्यामध्ये कॅनॉलमधून सोडून ते पाणी उजनी धरणामध्ये सोडून ते विटेवाडीपासून उपसा सिंचन करून या करमाळा तालुक्याच्या भागामध्ये देण्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। तरीसुद्धा त्यांनी हा अहवाल क्लिअर अहवालामध्ये लिहिलेला असताना सुद्धा त्याच्यामध्ये अशी टाळाटाळ केली की आता त्यांच्या कार्यालयाचं म्हणणं असं आहे की आम्ही हे व्यापकाचा अहवाल प्रत्येक विभागाला पाठवलेला आहे या कुकडीच्या, त्यानंतर उजनीच्या विभागांना पाठवलं आहे। या सगळ्या विभागांचा अहवाल येऊ द्या, त्यांनी अहवाल आल्यानंतर मग शासनाकडे पाठवू, मग शासनाने मंजूर केल्यानंतर बघू। वास्तविक पाहता आपलं अतिरिक्त पाणी मागण्याची आपली या योजनेची भूमिका नाही आहे। आपण आपलं आहे ते पाणी 6.23 TMC पाणी जे आपलं स्वतःचं हक्काचं आहे कुकडीमधून तेच पाणी उजनीमध्ये सोडून आम्हाला त्याच पाण्याचा उपयोग करून ते लिफ्टद्वारे द्यावं, अशा प्रकारची आपली मागणी आहे। म्हणजे ते आपल्याला या व्यापकासाठी थांबवण्याचं काही कारण नाही। आम्ही तसं पत्राने सुद्धा त्यांना लेखी प्रत्येक महिन्याला कळवलेलं आहे, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची त्यांनी हालचाल किंवा त्याच्या पुढची कार्यवाही केलेली नाही। आपल्या विटेवाडीच्या मागणीसाठी तालुक्यातील राजकीय पुढारी आणि लोकप्रतिनिधी यांचा कितपत प्रयत्न आहे? प्रत्येक पुढाऱ्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे मंत्री महोदयाकडून गेलेले आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे। परंतु मंत्री महोदयांनी सुद्धा बरेच वेळा सांगितलं की अधिकाऱ्यांना सुद्धा बरोबर बोलून सांगितलेलं आहे। आता मागच्या विधिमंडळामध्ये ज्यावेळेला विधिमंडळाच्या नंतर आपलं अधिवेशन चालू होतं त्यावेळेला सुद्धा एक मिटिंग झाली, तेव्हा आपले आमदार नारायणआबा पाटील यांनी ती मिटिंग आयोजित केली होती। तिथं मंत्री महोदय होते, अधिकारी होते आणि त्या अधिकाऱ्यांना मंत्री महोदयांनी निर्देशित केलं की तुम्ही आता हे 50 लाखाची सर्वेक्षणाची तरतूद करा आणि हे सर्वेक्षण सुरू करा। परंतु त्यांनी त्याच्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही। हे प्रशासन काही करत नाही, असा प्रकार झाला। अधिवेशनामध्ये आमदार नारायणआबा पाटील यांनी सुद्धा हा विटेवाडीचा प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात तिथं प्रश्न मांडला होता, तरी सुद्धा याच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही। बरोबर आहे, त्यांचा प्रश्न मांडल्यानंतर विधिमंडळाच्या तिथं बैठक घेतली गेली। बैठकीमध्ये मंत्री महोदय होते, स्वतः पाटबंधारे मंत्री आमदार विखे पाटील साहेब, त्यानंतर अधिकारी होते, पण अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देशित करून सुद्धा त्याच्यावर पुढची काही कार्यवाही त्या कार्यालयामार्फत झालेली नाही। आता आपण उपोषणाला या पुणे येथे बसणार आहात, काय वाटतं की तिथं उपोषणाला बसल्यानंतर तरी आपला प्रश्न सुटेल का, किंवा आपला त्या ठिकाणी जो रखडलेला अहवाल आहे तो मंत्रालयापर्यंत पोहोचेल का? तो पोहोचायलाच पाहिजे, कारण एवढ्या सगळ्या 40-50 गावाच्या सरपंच त्या ठिकाणी थांबणार आहेत।
त्या ठिकाणी बेमुदत आंदोलन होणार आहे, बेमुदत उपोषण होणार आहे आणि याच्यामध्ये शासनाला दखल घ्यावीच लागेल. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आपल्या ह्या बेमुदत आंदोलनाची नक्कीच दखल शासनाला घ्यावी लागेल आणि त्या शासनाने दखल घेतल्यानंतर हा प्रश्न फार छोटा आहे, तर तसा हा फार मोठा प्रश्न आहे, फार मोठं खर्च आहे असंही काही नाही. फक्त 500 कोटीची योजना आहे. आपण लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की या जो पूल आता उजनी धरणावर होतो त्या पुलाला 400 कोटी मंजूर केले. त्यानंतर आष्टी तालुक्यामध्ये एक योजना चालली आहे, लिफ्ट योजना, त्याला जवळपास 18,000 कोटीची मंजुरी दिलेली आहे. आणि या तालुक्यातून लातूरला पाणी चालले तो बोगदा लाखो कोटीचा आहे, तर तोही सगळा तयार होत आला आहे. आणि आम्हाला 500 कोटी म्हणजे त्या शासनाच्या मानाने किंवा याच्या मानाने फार किरकोळ गोष्ट आहे. मी तरी मागं या फडणवीस साहेबांना सुद्धा याच्याबद्दल समजून आपण सांगितलं होतं की ही 500 कोटी ही इतकी छोटी खर्चाची योजना आहे आणि सगळ्यात किफायतशीर योजना आहे. भारतामध्ये अशा प्रकारची कुठली योजना असू शकणार नाही की 500 कोटीमध्ये 1.5 लाख एकर जमीन दिसते, अशी कुठेच योजना नाही. आपण आता फडणवीस साहेबांचं नाव घेतलं त्यावेळेस त्यांना जे भेटला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की 500 नाही तिथं मी 700 कोटी रुपये देईन जर आमचं सरकार आलं तर. सरकार आलं, विविध योजना सुरू झाल्या, निधी मिळायला सुरुवात झाली, परंतु रिटेवाडीचा प्रश्न जैसे था तसेच आहे. काय सांगा? बरोबर. काय झालं त्यानंतर विधानसभा झाली. साहेबांनी सांगितलं आम्हाला लोकसभा संपल्यानंतर विधानसभेपर्यंत आपण मार्गी लावूया, पण तो विधानसभेपर्यंतही तो प्रश्न मार्गी लागला गेला नाही. दुर्दैवानं आमची आणि त्यानंतर फडणवीस साहेबांची पुन्हा रिटेवाडी संघर्ष समितीबरोबर चर्चा झाली नाही, त्यांची भेटच होऊ शकली नाही. त्यानंतरही आम्ही आजपर्यंत सुद्धा प्रयत्न करत आहोत. त्यानंतर फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यामुळे आमच्या आणखी आशा वाढल्या की आता तर त्यांना ही सगळी गोष्ट माहीत आहे आणि ते स्वतःच मुख्यमंत्री झालेत, त्यामुळे ही योजना नक्कीच कार्यान्वित होईल अशी आमची खात्री होती. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी आमची आणि फडणवीस साहेबांची या संघर्ष समितीबरोबर भेट किंवा चर्चाच झाली नाही, त्यामुळे हा प्रश्न तसाच जागेवर आहे. आपण पालकमंत्र्यांना सुद्धा 2 दिवसापूर्वी भेटला होता. पालकमंत्र्यांनी काय सांगितलं किंवा काय या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात काय आश्वासन दिलेलं आहे? पालकमंत्र्यांनी आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पालकमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केलेली आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांना समजून सांगण्याएवढा वेळ त्यांच्याकडे नव्हता, तेव्हा त्यांनी असं सांगितलं या योजनेबद्दल तुम्हाला मी 2-3 दिवसामध्ये वेळ देतोय. वेळ दिल्यानंतर मी सविस्तर योजना समजून घेतो. समजून घेतल्यानंतर माननीय आमदार मुख्यमंत्री किंवा पाटबंधारे मंत्री यांच्याशी अधिकाऱ्यांसोबत तुमची बैठक लावून हा प्रश्न आपण मार्गी लावण्यासाठी पूर्ण प्रयत्न करूया असं आम्हाला पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. रिटेवाडी उपसा संघर्ष समिती ही गेली 2 वर्षापासून करमाळा तालुक्यामध्ये रिटेवाडीच्या उपसा सिंचन पाहण्यासाठी कार्यरत आहे. ना धर्मासाठी ना जातीसाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी ही एकच ब्रीदवाक्य घेऊन संघर्ष समिती ना कुठल्या पक्षाची ना कुठल्या राजकारणाची ना कुठल्या गटातटाची, त्यामुळे ही निरपेक्ष अशी आमची ही रिटेवाडी उपसा संघर्ष समिती काम करते आहे. त्यामुळं करमाळा तालुक्यातील जनतेने सुद्धा आम्हाला रिटेवाडी उपसा संघर्ष समितीच्या कामासाठी तालुक्यातून सुद्धा आम्हाला सगळ्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. परंतु नेमकं घोडा आडलंय कशात की नेमकं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही ही योजना शरद पवारांच्या कानावर गेली, अजितदादांच्या कानावर गेली, एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर गेली, देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर तर आम्ही स्वतः लोकसभेच्या अगोदर बसून चर्चा केली. त्यामुळं त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिलेत. आता ज्या नेत्यांनी आम्हाला शब्द दिलेत त्या नेत्यांनी त्यांचा शब्द आता पूर्ण करायची ही वेळ आलेली आहे. त्यामुळं तिथून पुढच्या काळामध्ये जर संघर्ष समितीचा आम्ही आता 7 तारखेला करमाळा तहसीलवर आम्ही घंटानाद आंदोलनाचं त्यांना 15 तारखेला घंटानाद आंदोलनाचं त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. जर संघर्ष समितीचा इथून पुढं कुणी दखलच घेतली गेली नाही तर इथून पुढच्या काळामध्ये रिटेवाडी उपसा संघर्ष समिती ही तीव्र आंदोलनाच्या पवित्रामध्ये इथून पुढे राहणार आहे. त्यामुळं करमाळा तालुक्यातील सर्वांनी मी तुमच्या माध्यमातून अपील करेन की करमाळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी गटातटाचा विचार न करता, नेत्यांनी गटातटाचा विचार न करता सर्वांनी रिटेवाडी उपसा संघर्ष समितीला सहकार्य करावं.